ओम जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते. नमस्कार मंडळी, मी शर्मिला नगरकर संस्कृती आणि विचार या माझ्या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. सनातन धर्मात जे संप्रदाय आहेत त्याच्यातला एक संप्रदाय म्हणजे शाक्त संप्रदाय. ज्या संप्रदायाचे लोक हे देवीची उपासना करतात, जगदंबेची उपासना करतात. हे लोक उपासना करताना देवीची 10 रूपं वेगवेगळी जी आहेत त्याची उपासना करतात आणि त्यांना दशमहाविद्या असं म्हटलं जातं. सामान्य भक्त दशमहाविद्यापासून थोडासा लांब आहे त्याला, कारण दशमहाविद्या म्हटलं की तांत्रिक गोष्टींशी त्याचा संबंध जोडला जातो आणि मग असं वाटतं की हे काळा जादू किंवा हे सगळ्या गोष्टींशी हे संबंधित आहे का. तर आज आपण रजनीताईंकडे आलेलो आहोत आणि रजनीताई आपल्याला समजावून सांगणार आहेत की या दशमहाविद्यांच्या मागे किती गूढ असं ज्ञान, अर्थपूर्ण ज्ञान भरलेलं आहे. तर रजनीताई, तुमचं स्वागत करते आज परत एकदा आपल्या चॅनलवर. आतापर्यंत रजनीताईंनी खूप वेगवेगळे विषय घेऊन आपल्याला खूप छान असं मार्गदर्शन केलेलं आहे. आजचाही एपिसोड आपला खूप छान नक्कीच होणार आहे. तर रजनीताई, माझा पहिला असा प्रश्न होता की दशमहाविद्या किंवा महाविद्या म्हणजे काय? हा, आपण पहिले प्रार्थना तर झालीच आहे, पण मी एक श्लोक आपल्याला म्हणून दाखवते. देवी भागवतामधला, सृष्ट्वाखिलम जगदिदम सदसत् स्वरूपम शक्त्या स्वया त्रिगुणया परिपाति विश्वम संहृत्य कल्प समये रमते तथैका ताम सर्व विश्वजननी मनसा स्मरामी. हा श्लोक एवढ्यासाठी सांगितलं की पहिल्यांदा आपण एक थोडी मागची आठवण तुम्हाला सांगणार आहे. कारण आपण जरी दशमहाविद्याबद्दल बोलणार असलो तरी सुद्धा आपला जो नवरात्रातला पहिला एपिसोड झाला त्यामध्ये आपण विश्वजननी आणि निर्गुण निराकार ही आद्याशक्ती असं पहिल्यांदा आपण तिचं रूप पाहिलेलं आहे. त्यामुळे ते आपल्याला लक्षात ठेवायचे. आता जर आपण ऐकलं नसेल तर आपल्याला ते जरूर ऐकावं लागेल, मगच आपण ह्या दशमहाविद्या समजावून घेऊ शकतो. कारण जसं तुम्ही म्हणालात की थोडेसे घाबरून लोक मागे राहतात किंवा तांत्रिक आहे का, किंवा आणि कोणाही पेक्षा ना आईला घाबरतात. देवी म्हटलं की आधी भीती वाटते, पण ती आई आहे, तिला कशाला घाबरायचे. तर आपण पहिल्यांदा तिचं निर्गुण रूप लक्षात आणूया. म्हणजे एवढ्यासाठी की पहिलं ते लक्षात ठेवलं ना की मग तिचं जे इव्होल्युशन आहे किंवा तिचं जे प्रकटन होत गेलं, प्रादुर्भाव होत गेला, तो कसा झाला हे आपल्याला कळेल. पण ती आद्याशक्ती आहे, महामाया आहे, त्रिगुणा आहे, हे तिचं निर्गुण निराकार रूप आहे. आणि ती जसं आपण म्हणतो की शिव आणि शक्ती हे एकरूप आहेत, विष्णू आणि लक्ष्मी एकरूप आहेत. तर हे जे एकत्व आहे तर त्यामध्ये शास्त्रामध्ये असं म्हटलंय, म्हणजे शाक्त जे आपण हे विद्या पाहतो सगळ्या किंवा जी 64 तंत्र आहेत तर त्यामध्ये ही परमाशक्ती असं म्हटलेलं आहे. आणि चंद्रस्यैव चंद्रिका, अग्नीची प्रभा म्हणजे ही शक्ती आहे असं सुरुवातीला त्यांनी सांगितलेलं आहे. आणि मग तिचे पुढे वेगवेगळी नावं वगैरे सगळे. तर हे आपण पहिलं लक्षात ठेवूया. आता दशमहाविद्या हा एक स्वतंत्र अभ्यासाचा विषय आणि खर तर हा श्रीविद्येमध्ये याची उपासना होते. आणि श्रीविद्या किंवा श्रीयंत्र, आता इथं श्रीविद्या, इथं विद्या याचा अर्थ मंत्र असा आहे. अच्छा. हा, स्त्री शक्ती जी आहे तिचे जे मंत्र आहेत त्याला विद्या म्हणतात आणि पुरुषांचे देवतांचे जे मंत्र आहेत त्याला मंत्र म्हणतात. त्यामुळे इथं श्रीविद्या म्हणजे श्रीमंत्र ऍक्च्युअली त्याचा अर्थ असा आहे. आणि दशमहाविद्या म्हणजे त्या दृष्टीने जर बघितलं तुम्ही तर हे सगळं ज्ञान आहे. म्हणून त्याला असं म्हणता येतं आपल्याला की अ पाथ वे टू शक्ती रिअलायझेशन. अच्छा, असं आपण हे घेणार आहोत की शक्ती कशा प्रकारे आपण जाणून घ्यायची, शक्ती रिअलाइज कशी करायची. कारण शेवटी कसं आहे, तुम्ही कितीही जरी उपासना केली तरी जोपर्यंत तुमच्यामध्ये भेद आहे की आपण कोणाची तरी उपासना करतोय आणि तो जे आपली उपास्य देवता आहे ती आणि आपण वेगळे आहोत, आपण आणि आपले गुरु वेगळे आहोत, आपण आणि आपला मंत्र वेगळा आहोत,
तर उपासनेमध्ये जी 5 अंग आहेत त्याच्यामध्ये देवता, गुरु, ग्रंथ, मंत्र आणि उपासक हे 5 भाग असतात. तर उपासनेमध्ये कसं असतं की हे 5चे एकत्व करायचे आपल्याला. म्हणजे उपासकाला पहिल्यांदा असं कळलं पाहिजे की गुरु आणि आपण एक आहोत. मग असं कळायला पाहिजे की गुरु आणि मंत्र आणि मी एक आहोत. मग गुरु, मंत्र आणि शास्त्र हे एक आहे आणि मग गुरु, मंत्र, शास्त्र आणि देवता हे एकत्व आहे. असं त्याला वरती अपस्टेअर्स वर जावं लागतं, तेव्हा ती उपासना होते. म्हणजे आता उपासनेचा माझा थेसिसच आहे, तर त्याच्यामध्ये शेवटी असं केलेलं आहे की खरी उपासना कोणती, तर देवाला जर कंटाळा आला की तर मला करमत नाहीये, कुठे जाऊन बसावं, तर त्याने आपल्या जवळ येऊन बसावं. किती छान, हा विचारच किती सुरेख आहे. ही खरी उपासना, म्हणजे तिथे ती पुरी झाली, कारण एकत्वच आहे, दुसरीकडे कुठे आपल्याला जायचं नाहीये. तर अशा दृष्टीने म्हणजे आपण थोडस ज्ञानाच्या दृष्टीने हे पाहणार आहोत. बाकी त्याच्यामध्ये भक्ती येईलच, योग येईल, सगळे येईल. तर त्या दृष्टीने आपण हा शक्ती रिअलायझेशन हा मुद्दा आपण बघायचा. आणि दुसरं 10 टाइप्स ऑफ विजडम असं पण त्याचं भाषांतर केलं जातं. कारण आपण जेव्हा इंग्लिशमध्ये लिहितो तेव्हा तिथं काही हे शब्द नाहीत ना, टेक्निकल शब्द आपल्याला असेच लिहावे लागतात. तर म्हणून ही महाशक्ती जी आहे ही कशा प्रकारे आहे, तर त्याला 10, जसं आपण नवविधा भक्ती म्हणतो आणि नामस्मरण ते आत्मनिवेदन, असं ते पायऱ्या, त्याच्या 9 पायऱ्या चढत जातो. तसं हे महाकाली ते कमला, म्हणजे पूर्णतः अंधार ते ह्या सबंध विश्वाचं प्रकटन, अशी ही इव्हॉल्व्ह होत गेलेली आहे. अशा ह्या 10 महाविद्या आहेत. म्हणजे पूर्ण ज्ञानाने आपण उपासना करायची. तर ते कशी कशी इव्हॉल्व्ह होत गेली, कशी कशी प्रकट होत गेली, तर त्याच्या हे ज्ञान आहे. हे 10 टाइप्स मध्ये घ्यायचंय म्हणा, किंवा एक असं त्या रस्त्याने आपल्याला जायचं आहे. तर महाशक्ती कशी आहे, विद्या आणि अविद्या दोन्ही रूपात आहे. कारण अथर्वशीष म्हणून म्हणलं मी पहिले, तुम्ही लक्षात आणा, ज्यामध्ये देवी अथर्वशीष विद्या अहम अविद्या अहम असं तिने आपलं रूप सांगितलंय. तसं हे दशमहाविद्या सुद्धा, ही जी देवी आहे ती विद्या आणि अविद्या अशा रूपामध्ये आहे. अविद्या म्हणजे काय, तर हे मोह, माया, संसार वेगळा समजणे, आपण वेगळा, किंवा भेददृष्टी म्हणा थोडक्यामध्ये. आणि विद्या कशी आहे, मुक्तिदायिनी. आता हे 2 प्रकाराने आपल्याला करता येते, एक शांभवी, एक वैष्णवी. आता बराच वेळा अभ्यास करताना जेव्हा मी वैष्णवागमाचा पण अभ्यास करते आणि शाक्तागमाचा पण करते, तर वैष्णवागमामध्ये सुद्धा पार्वती हे दुर्गा हे सुद्धा लक्ष्मीचं नाव सांगितलेलं आहे, आणि शाक्तागमामध्ये लक्ष्मी तीच सांगितलेली आहे. म्हणजे तसा भेद नाही, एक मार्ग म्हणतो आपण, त्या मार्गाचा फक्त भेद आहे इथे. म्हणजे सगळी रूप ही त्या देवीचीच आहेत. मग महालक्ष्मी असू दे, म्हणून सप्तशतीमध्ये 3 आहे ना, महालक्ष्मी, महासरस्वती, महाकाली. म्हणजे देवी हे एकत्व आहे. तुम्ही शांभवी मार्गाने जा किंवा वैष्णवी विद्येने जा, दोन्ही रूपामध्ये. आता ही दशमहाविद्या ही कोण आहे, जगन्मातामध्ये पहिली, जगन्माताच आहे ही पहिली. आणि अंधकार ते जगदैश्वर्य, महाकाली ते कमला, असा हा प्रवास आहे. आता हा प्रादुर्भाव कसा झाला, 10 का झाल्या, त्या एकच जर होती तर 10 का झाली. आपण म्हणतो ना, विवेकानंदांना, स्वामी विवेकानंदांना पण हा प्रश्न विचारला होता की तुम्ही जर सगळं एकत्व आहे वेदांत तुम्ही सांगता, तर मग हे वेगळं कसं काय. त्याला उत्तर काय, वेदांतामध्ये म्हणा किंवा उपासनेमध्ये, तर ते स्वाभाविक आहे. इच्छा ज्ञान बल क्रियाच स्वाभाविकी शक्ती. मग हे प्रत्येकामध्ये ना, आपण काहीतरी इच्छा करतो, काहीतरी क्रिया करतो, त्याला काहीतरी आपण बल वापरतो, हे सगळं आपण आपल्यामधून येतं ना. बरोबर, हो की नाही. म्हणजे हे काय आपण आणि ते वेगळं नाही, खरं, आपल्यामधून येणार. म्हणजे आता आपण एक, मी नेहमी उदाहरण देते की R&D असतं कारखान्यामध्ये. आता गाडीचा कारखाना आहे, कारचा,
तर त्या R&D मध्ये कसं करतो की मालक सांगतो की आता हे सगळ्या ज्या गाड्या आहेत त्याच्यामध्ये आपल्याला इम्प्रुव्हमेंट करायची. मग तो जो R&D चे सगळा स्टाफ असतो तो वेगवेगळी डिझाईन्स तयार करतो. आता ही संकल्पना मुळात कोणाची आहे? त्या मालकाची. डिझाईन तो त्या मालक जसं सांगतो तसं तयार करतो. मग त्या गाडीत काही बसून कोणी जाऊ शकत नाही. मग त्याला मटेरियल सगळं जमा करतात आणि त्या मटेरियल तयार करून ती गाडी तयार करतात. मग त्या गाडीत बसून आपण सगळीकडे जाऊ शकतो. मग आता मला सांगा की ती गाडी संकल्पातली आहे का खरी आहे? बरोबर आहे. कशी आहे गाडी ती? ती त्यांच्या संकल्पातली गाडी आहे. बरोबर आहे. मग जे संकल्पात असतं ते कोणाचं असतं रूप? स्वतःच रूप आहे ना. स्वतःचंच रूप आहे ते. त्यांनी स्वतःमधून ते इव्हॉल्व केली बरोबर गाडी. आहे, बरोबर आहे. बरोबर आहे. तसं परमेश्वर हे स्वतःमधून हे सगळं विश्व इव्हॉल्व करतो, म्हणून भेद नाहीये. हे वेदांताचं जे उत्तर आहे तेच आपल्याला इथे पण बघायचं. या दशमहाविद्या कशा झाल्या? आता हे आगमामध्ये जास्त आपण म्हणतो शाक्तागम 64 तंत्र आहेत आणि यामधली वैदिक आहेत, अवैदिक आहेत. तर वैदिक तंत्र जी आहेत त्याला वैदिक शुभागम तंत्र असं म्हणतात. आणि वैदिक शुभागम तंत्राचे जे ऋषी आहेत ते शुकाचार्य, शौनक, वसिष्ठ असे आहेत. त्यामुळे ते वेदाधिष्ठित असं त्यामध्ये ज्ञान आहे. आणि जी अवैदिक आहेत ती तांत्रिक असल्यामुळे त्याच्यामध्ये पंचमकार वगैरे असे सगळे आहेत. तर ती विद्या हळूहळू बॅन केली गेली. म्हणजे तांत्रिक हे जे प्रकार आहे याच्यापेक्षा वैदिक आगमांना, वेदाधिष्ठित आगमांना जास्त महत्व उपासनेमध्ये दिलेलं आहे. कारण समाजामध्ये त्यामुळे काही वाईट प्रवृत्ती पसरायला लागल्या असं जेव्हा दिसलं, विशेषतः नाथांनी या बाबतीत खूप मोठं काम केलंय. आणि सगळ्यात मोठं काम गोरक्षनाथांचं. म्हणजे त्यांनी आसे तो हिमाचल हा सगळा तांत्रिक भाग काढून त्यातला फक्त चांगला भाग त्यांनी उपासनेमध्ये आणला. आणि त्यांनी पुस्तकं पण लिहिली त्याच्यावरती. ते आपल्याकडे आहेत पण. आणि तर अशा या दशमहाविद्या कशा आहेत? तर एक तांत्रिकांची एक प्रस्थानत्रयी आहे. जसं वैदिक प्रस्थानत्रयी आहे तशी तांत्रिकांची आहे. त्यामधला वरिवस्य रहस्य हा ग्रंथ आहे आणि सुदैवाने माझा तो अभ्यासामध्ये आलेला आहे. त्यामधला एक श्लोक आहे, साक्षात विद्यैव सा न ततो भिन्ना जगन्माता. जगन्माता ही साक्षात विद्या आहे, साक्षात मंत्र आहे. अस्याहा स्वाभिन्नत्वम श्रीविद्याया रहस्यार्थ. आणि श्रीविद्या म्हणजे श्री मंत्राचा रहस्यार्थ असा आहे की ती मंत्र म्हणजे तीच आहे आणि हे सगळं जग म्हणजे सुद्धा तीच आहे. फार सुंदर ग्रंथ आहे तो वरिवस्य रहस्य. आणि त्याच्यावरून श्रीविद्या जी आहे ती आपल्याला कळते. आता हे दशमहाविद्यांचा प्रादुर्भाव कसा झाला, म्हणजे का झाली ती 10. आता ह्या कथा याच्या मागे जोडलेली आहेत. लोकांना कथा आवडतात. हो. त्यामुळे कथांद्वारा हे सांगितलं आहे. त्याच्यानंतर आपण तात्विक रूप आहे ते बघूया. तर ह्या विद्यांचा संबंध शिवा पार्वती तिथून आहे. आणि तीच नवदुर्गा, शक्ती, चामुंडा, विष्णुप्रिया, लक्ष्मी तीच म्हणून सांगितली जाते. कथा अशी आली आहे की हे देवी पुराण जे आहे त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की दक्ष प्रजापतीची कथा सगळ्यांना माहिती आहे. तर दक्ष प्रजापतीने जेव्हा यज्ञ केला त्यावेळेला भगवान शंकरांना बोलवलं नव्हतं आणि सतीने त्यावेळेला विचारलं की आपण जाऊया. विचारलं म्हणजे आपल्याला नसलं आमंत्रण तरी घरीच माहेरीच जायचंय. तर त्यावेळेला शिवाने नाही म्हणून सांगितलं. मग त्यावेळी ती क्रुद्ध झाली. तर ती एवढंच म्हणाली की शेवटी आईचा जेव्हा आई उग्रपणा धारण करते ना तेव्हा मग कोणाचं काही चालत नाही. तेव्हा ती एकदम अशी रागावली आणि म्हणाली की तुम्हाला त्यांनी बोलवलं नाही हा माझा सुद्धा अपमान आहे. तर मी यज्ञाला जाणारच, जाईन तर जाईन, पण तुम्हाला तुमचा मान मी परत मिळवून देईन असं ती म्हणाली. आणि ते सांगता सांगता ती इतकी रागावली की तिचे नेत्र लाल झाले आणि शिवाकडे सुद्धा ती रागाने बघायला लागली. आणि तो राग इतका होता तिचे ओठ फडफडायला लागले, एकदम काळ झालं शरीर सगळं, क्रोधाग्नी दग्ध होते की काय शरीर असं झालं. आणि एकदम महामायेचं प्रचंड असं तिने रूप घेतलं.
शरीर असं वाटलं की आता वृद्ध झालंय, म्हणजे इतकी ती संतापली होती. आणि केस सगळे असे विखरून गेलेले तिचे, चारी भुजा, तिच्या हातामध्ये शस्त्र दिसायला लागली. नंतर ती कालाग्नीसारखं रूप तिने घेतलं, हातामध्ये म्हणजे ती मुंडमाला घातली, जिव्हा बाहेर काढली, म्हणजे सगळ्या क्रोधाचं पूर्ण स्वरूप असं तिचं निर्माण झालं. डोक्यावर अर्धचंद्र होता तिच्या, आणि विकराल असं व्यक्तिमत्व, आणि ती हुंकार करायला लागली. तो हुंकाराला सुद्धा एक आपण मंत्रशास्त्र बघितलं ना, त्याच्यामध्ये हुंकाराला एक वेगळा म्हणजे असा खूप शक्तिशाली असा अर्थ आहे. कारण मारुतीचा बघा बुभुक्कार आहे, आणि केवळ त्याच्या बुभुक्काराने आसाम देशातल्या स्त्रिया गर्भवती होत असत. एवढं त्याच्यामध्ये त्याच्या बुभुक्कारामध्ये जे तेज आहे, तसं ते हुंकाराचं सुद्धा तेज आहे. तर ती असं मोठं म्हणजे असं तेजस्वी असं सगळं तिचं रूप झालं. आणि ते बघून शंकराला सुद्धा भीती वाटली की काय हे हिने रूप धारण केलंय आज, म्हणजे आपल्या कल्पनेत सुद्धा नाही असं रूप. आणि मग ते इकडे तिकडे जायला बघितलं त्यांनी. तर तो जाता तसं 10 दिशाला तिने 10 रूप निर्माण केली की त्यांनी कुठे जाऊ नये असं. आणि त्या ह्या 10 महाविद्या आहेत. त्या ज्या प्रकट झाल्या तिचं नाव आहे काली, तारा, छिन्नमस्ता, धूमावती, बगलामुखी, कमला, त्रिपुर भैरवी, भुवनेश्वरी, त्रिपुर सुंदरी आणि मातंगी. त्यातली इथं क्रम थोडा बदललाय त्यांनी, पण कमला ही तिचं शेवटचं 10वं रूप आहे. आणि मग शिवानी विचारलं की अगं हे काय आहे, हे 10 जणी कुठून आल्या तुझ्या रूपातून? तेव्हा ती सांगते की जी कृष्णा आहे, भीमलोचना आहे, ती काली आहे, ती श्यामवर्ण आहे. आणि दुसरी आहे ती महाविद्या तारा, ही महाकाल स्वरूपिणी आहे, आणि ती कशी आहे, भयप्रद. नंतर छिन्नमस्ता आहे, छिन्नमस्ता रूप सुद्धा भयंकर आहे, आणि मस्तक नाहीये तिचं, त्याच्यातून रक्ताची धार वाहते, 3 धारा आहेत अशी ती आहे. नंतर तुझ्या डाव्या बाजूला आहे ती भुवनेश्वरी आहे, पाठीमागच्या बाजूला आहे ती बगलामुखी आहे, ती शत्रूचा नाश करणारी आहे. नंतर आग्नेय, वन्निकोण दिशा म्हणजे आग्नेय, आग्नेयला आहे ती विधवा रूप धारण करणारी धूमावती अशी आहे. आणि नैऋत्येला आहे ती त्रिपुर सुंदरी आहे. ती त्रिपुर सुंदरी आणि षोडशी ह्या ज्या आहेत त्या श्रीविद्येच्या मुख्य देवता आहेत. आणि वायव्य दिशेला आहे ती जी आहे ती आहे मतंग कन्या मातंगी. आणि षोडशी देवी आहे ती श्रीयंत्राची म्हणजे माहेश्वरी, महाविद्या म्हणतात तिला. तो मंत्र मला वाटतं मी मागच्या वेळेला उघड केला नव्हता की माझ्या आता लक्षात नाही की आपण तो सांगितलाय का श्रीविद्येचा. तर तो 16 अक्षरी आहे, पंचदशी आहे, पण त्याला श्रीम लागला की तो षोडशी होतो. त्याची ही देवी आहे. आणि भैरवी ही त्याची देवी आहे. तर ती म्हणते तू कशाला घाबरतो, तुला म्हणजे तुम्हाला घाबरायचं काय कारण आहे ना, ह्यात माझंच रूप आहे सगळं हे. आणि असं तिने सांगितल्यानंतर ती म्हणते की ह्या सगळ्या देवी ज्या आहेत त्या आता हे सगळं मी जे जाणार आहे त्यावेळेला जे काही पुढे होणार आहे, तर ते त्याच्यामधले त्याच्यासाठी वेगवेगळी अशी रूपं तयार झालेली आहेत. तर यामधली ती काय म्हणते की मुख्य जी आहे ती महाकाली आहे, ती उग्र रूप आहे. आणि तिचे 2 रूप आहेत, एक उग्र आहे, एक सौम्य आहे. आपल्याला जास्ती करून सौम्य आवडतं, पण महाकालीचं उपासना पण आपण करतो. तर त्याच्यामध्ये हे सगळे कसे आहे की ह्या ज्या 10 देवी आहेत त्यानंतर 10 महाविद्या म्हणून शास्त्रामध्ये त्याचं वर्णन केलं गेलं. आणि त्यांना म्हणजे त्याच्यामधून सगळंच आहे, तुम्हाला सिद्धी आहे, मुक्ती आहे, त्यांचे मंत्र आहेत, त्यांचं सगळं उपासना सगळी व्यवस्थित केली जाते. आता यामध्ये एक तुम्हाला महत्वाचं म्हणजे सांगायचं म्हणजे कसं आहे की काली याचा अर्थ काल, काली कालकलनात अशी तिची व्याख्या केली आहे. कालकलनात म्हणजे काळ निर्मिती जी आहे किंवा काळाची जी संकल्पना आहे ती ती प्रत्यक्ष म्हणजे ही काली माता आहे. शिव हा महाकाल आहे, मंदिर आहे ना महाकाळेश्वर, तर हा महाकाल आहे.
म्हणजे टाइम, ग्रेटेस्ट टाइम ज्याला म्हटलं जातं. आता इंग्लिशमध्ये लिहिताना हे असेच शब्द लिहावे लागतात. तर तो जो टाइम आहे तो काळ, महाकाल, आणि त्याची जी ताकद आहे ती ही महाकाली. आता हा काल संकल्पना थोडीशी समजून घ्या. तसं जर बघितलं तर काळ हे असं काही एक रूप नाहीये किंवा त्याला असं काही आकार वगैरे नाहीये. काळ हा सापेक्ष आहे, निरपेक्ष नाहीये. म्हणजे असं थोडक्यात बघा तुम्ही की आता वाजले समजा 5:15 झाले असतील, तर 5:15 हे आत्तापुरतं खरं आहे ना. मगाशी पण खरं नव्हतं, भूतकाळातही खरं नव्हतं आणि भविष्यकाळातही खरं बरोबर आहे. नाहीये. तसं माझ्या मनात जो काळ आहे, तुमच्या मनात जो काळ आहे, त्यानंतर सगळ्या प्राणीमात्रांच्या म्हणजे डासापासून ब्रह्मदेवापर्यंत ही जे सगळे प्राणीमात्र आहेत, सगळे देवदेवता, ज्या म्हणजे आपण समजतो की आपल्याकडे लव पासून ब्रह्मदेवाचा दिवस आयुष्य एवढं काळ मोजलेला आहे. तर हा जो आहे हा प्रत्येकाच्यासाठी वेगळा आहे. जे डासाचं आयुष्य 8 ते 10 दिवसाचं असतं, त्याच्यामध्ये तो जन्मतो, तरुण होतो, त्याला मुलं बाळ होतात, तो वृद्ध होतो आणि मरतो. आपल्यासाठी तो 8 दिवसाचा आहे, पण डासासाठी ते आयुष्य 60 वर्ष, 70 वर्ष असू शकतं. बरोबर. कुत्र्याचं आयुष्य 12 ते 15 वर्ष. मग 15 वर्षाचं म्हणजे आपण म्हणतो खूप वृद्ध झाला. मग आपलं वृद्धत्व आणि त्याच्या वृद्धत्वाचा काळ हा वेगळा आहे. तसं प्रत्येकाचा कासव 500 वर्षापर्यंत राहू शकतो, हत्ती 100 वर्ष राहतो, हो ना. मनुष्याचं जास्तीत जास्त आपण 69 दशा म्हणतो, 120 वर्ष आपल्या ज्योतिषशास्त्राप्रमाणे पूर्ण आयुष्य धरतो. तर हा जो काळ आहे ना, हा सापेक्ष असल्यामुळे त्याला कोणाला पकडता येत नाही. कारण कोण कुठल्या काळात आहे काही समजत नाही ना. आणि महाकाल जो आहे तो सगळाच काल आहे. म्हणजे तुमच्या माझ्या डासाच्या मनातला म्हणजे एव्हरीव्हेअर आणि सगळ्या बाबतीमध्ये तो आहे. तशी त्याची जी परमशक्ती आहे ती ही महाकाली आहे. म्हणून काल कलनात काली. बरं, हा काळ कसा आहे? तो अंधारात असतो. आपण म्हणतो ना उद्याचं काय माहिती नाही, माहित नाही, अज्ञान आहे. अज्ञान म्हणजे अंधार आहे. आणि म्हणतो काळाच्या पोटात काय दडलंय, काय माहिती आपल्याला. ते हे रूप आहे महाकालीच. ती नाही कळत आपल्याला, नाही कळत, खरंच आहे. की कशी आहे, काय आहे, उद्या काय होणार आहे, ती काय करणार आहे, तिचा संकल्प काय आहे, काहीच आपल्याला माहिती नाही. तेव्हा मुख्य लक्षात ठेवायचं की ही काळ जे आहे त्या काळामध्ये आपण काय करणार आहोत, आपण किती काळ राहणार आहोत, आपल्यामध्ये काय ताकद आहे त्याची, आपल्याला काही माहिती नाही. म्हणून अंधार आहे, म्हणून ती काळी आहे. तिचा काळा रंग जो आहे ना तो ह्या आपल्या अज्ञानासाठी आहे. लक्षात घ्या. म्हणजे ज्ञानाच्या दृष्टीने आपण कोणाची उपासना करतो ते आपल्याला कळलं पाहिजे. सगुण रूप वेगळं, पण मुळात ही कालाच्या संबंधात काली कालकलनात अशी आहे. आणि म्हणून ही जी महाविद्यामध्ये प्रमुख समजली जाते. कारण हे बघा, पहिल्यांदा काय नसतं. आता ब्लॅकबोर्ड आहे शाळेमध्ये, ब्लॅकबोर्डला काय असतं, काय नाही, पण त्याच्यातून किती विषयांचं ज्ञान प्रत्येक टीचर येतो. तो कोणी भूगोल शिकवतो, कोणी इतिहास शिकवतो. तशी आहे काली, काही त्याच्यातून सगळं प्रकट होणार आहे. त्या अंधाराच्या म्हणजे अज्ञानाच्या याच्यातून आपल्यासाठी ती सगळी अशी एक 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 विद्या सगळ्या बाहेर येतात. असं या महाविद्यांचं रूप आहे. म्हणून हा रंग जो आहे तो त्या अंधकाराचा रंग तिचा सांगितला जातो. आणि हे कसं आहे, थोडस शैव सिद्धांत पण आपल्याला इथे बघावा लागतो. प्रकाश आणि विमर्श हे 2 टेक्निकल शब्द आहेत. तर प्रकाश म्हणजे शिव आहे, प्रकाश म्हणजे ज्ञान आहे. बरोबर आहे. डोक्यात उजेड पडला का, काही समजलं का, म्हणजे हे ज्ञान आणि प्रकाश हे एक आहे. आणि तुम्ही ज्ञानेश्वरी बघा, मला फार आश्चर्य वाटतं की अभ्यास करताना की कसं हे सगळं इंटेग्रल ज्ञान आहे बघा. म्हणजे तुम्ही एक वाचलं ना आणि जर खरोखर खोलात जाऊन वाचलं तर तुम्हाला काही दुसरं वाचायची गरज नाही. तर ज्ञानेश्वरीमध्ये 18व्या अध्यायामध्ये
त्यांनी जी भक्तीची व्याख्या केली त्याच्यामध्ये म्हणलंय की स्वप्नाचे दिसणे न दिसणे जैसे आपुलेनी असलेपणे. स्वप्न आपल्याला दिसतं, कोणाच्या प्रकाशात दिसतं? आपल्या अंतरात आपल्याच प्रकाशात आपण चक्क पाहत असतो सगळं घडलेलं. तर ऐसा जो प्रकाशो माझा तो भक्ती या ओझा बोलीजेगा, हे ज्ञानेश्वर माऊलींनी लिहिलंय. म्हणजे प्रकाश हे ज्ञान स्वरूप हे पहिलं आपलं रूप आहे, तो हा शिव. आणि त्याची जी शक्ती आहे की जो ह्या प्रकाशामध्ये जे जे काही प्रकट होईल ते सगळे ही विमर्श शक्ती. आणि शैव सिद्धांत जर तुम्ही बघितला तर त्याच्यामध्ये ह्या दोन्ही शब्दांना खूप महत्व आहे, प्रकाश आणि विमर्श. ती ही विमर्श शक्ती. आणि ह्या विलास जो आहे सगळा विश्वाचा तो ह्या विमर्श शक्तीचा आहे. पण कशाच्या बॅकग्राऊंडवर आहे? प्रकाशाच्या बॅकग्राऊंडवर आहे. त्यामुळे ही 10 महाविद्या जे आहेत ना ते म्हणजे कसं आहे, थोडस अमावस्या आणि पौर्णिमा. काली जर धरली अमावस्या तर तिचं रूप म्हणजे पौर्णिमा आहे. खरं बदल काही नाही, दोन्ही एकच आहेत. कारण अमावस्याला चंद्र असतं पण आपल्याला दिसत नाही. आणि तो कसा प्रकट होत जातो, कला कला कला. तसं ह्या दशमहाविद्या प्रकट झालेल्या आहेत कालीमधून. आणि म्हणून त्याच्यामध्ये आधी उग्र 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 रूप आहे, मग सौम्य रूप आहे, ज्यामध्ये काली, तारा, छिन्नमस्ता, बगला आणि धूमावती हे उग्र आहेत. आणि भुवनेश्वरी, षोडशी, त्रिपुर भैरवी, मातंगी आणि कमला या सौम्य रूप आहेत. त्यामुळे एक आहे की रौद्र रूप दिसल्याशिवाय सौम्यत्वाचा साक्षात्कार होत नाही. बरोबर आहे, खरं हो की नाही? म्हणून विश्वरूप जेव्हा दाखवलं भगवद्गीतेमध्ये भगवंतानी, तेव्हा तो घाबरला की एवढं रुद्र रूप असेल तुझं, असं मला कधी कल्पना आली नाही. मी पाहूच शकत नाही, माझ्या डोळ्यामध्ये बसतच नाहीये, हे अक्षम आहेत. म्हणजे तू जरी मला दुसरे डोळे दिले असलेस तरी सुद्धा म्हणजे ह्या डोळ्यांना पण दिसत नाही, चामड्याच्या डोळ्याला तर नाहीच नाही दिसणार. तेव्हा ह्या इतक्या उग्र स्वरूपाची आपल्याला उपासना करायची, त्याच्यासाठी आपण ह्या 10 महाविद्यांची उपासना करतो. आता याच्यामध्ये जे आहे ती निर्गुण ब्रह्माची जी शक्ती आहे ती ही महाकालाची महाकाली ही प्रथम शक्ती आहे. आणि निर्गुणाची अधिष्ठात्री आहे म्हणून तिला अंधकाराची उपमा दिली जाते. जसं मी म्हटलं की ब्लॅकबोर्ड आहे, त्याच्यातून तुम्ही सगळे विषय शिकता, गणित आहे, भूगोल आहे, इतिहास आहे, मराठी आहे, आणखीन काही काही आहे तसं. म्हणून हे महासगुण त्याला कसे त्यांनी 2 प्रकाराने याची उपासना दिली आहे. एक आहे ती निर्गुण आहे, एक आहे ती सगुण आहे. म्हणून त्यांनी त्याला काय दिले की जेव्हा आपण श्रीविद्येचा अभ्यास करतो तेव्हा त्याला क्रम दिलाय. एक सृष्टी क्रम आहे, एक संहार क्रम आहे. तर संहार क्रम आहे तो कालीमातेपासून सुरू होतो आणि सृष्टी क्रम आहे तो भुवनेश्वरी पासून सुरुवात होतो. कारण भुवन आहे ना सगळं, बरोबर, म्हणजे ती ईश्वरी आहे. त्यामुळे ह्या शाक्त ग्रंथामध्ये त्यांनी वेगवेगळ्या प्रकारची जी मगाशी मी जो सांगितलं की मंत्र जो आहे देवीचा तो हा षोडशी मंत्र आहे. त्याच्यामध्ये क पासून पण सुरुवात करता येते, ह पासून पण सुरुवात करता येते आणि स पासून पण सुरुवात करता येते. म्हणजे आता तो मंत्र स क ह ल ह्रीम हस क ह ल ह्रीम सकल ह्रीम असा आहे. म्हणजे क ए इ ल ह्रीम हस क ह ल ह्रीम सकल ह्रीम हा तो पंचदशी मंत्र आहे. त्याला पहिला श्रीम लावलं की होतं. आणि त्याचा अर्थ खूप खूप गूढ आहे, खूप खोल आहे. मी लिहिलेला आहे तो सगळा. तर त्याच्यामध्ये क पासून जेव्हा मंत्राची सुरुवात करतो तेव्हा कादी विद्या म्हणतो. मधला जो, कारण ह्रीमनी त्याचे 3 भाग पडलेले आहेत ना, त्याचे नाव आहेत वेगवेगळी. ह पासून सुरुवात केली सगळे हीच आहेत अक्षर वर्ण सगळे, पण ह पासून सुरुवात केली तर हादी विद्या, स पासून सुरुवात केली तर साधी विद्या. तर हे जे 3 प्रकारांचेच आहे तर त्याला एकाला म्हणतात संहार क्रम आणि एकाला म्हणतात सृष्टीक्रम. आता हादी विद्या जो आहे ते तंत्रामध्ये आहे, तो कालीचा प्रधान मंत्र मानला जातो. पण हे तंत्र कसे आहेत? वैदिक तंत्र आहेत. गायत्री मंत्राशी त्याचं साम्य आहे.
तर तो विषय खूप मोठा आहे, तो आपण कधीतरी बघूया. आणि बृहन्नील तंत्रामध्ये असं म्हटलंय की काली सुद्धा कृष्ण भेदाने 2 रूपामध्ये आहे. एक आहे ती दक्षिणा आहे आणि दुसरी आहे ती रक्तवर्ण आहे, तिला सुंदरी म्हटलं जातं. म्हणजे विद्या ही द्विविधा प्रोक्ता कृष्णा रक्ता प्रभेदता, 2 प्रकारांनी आहे काली. कृष्णा तू दक्षिणा प्रोक्ता, रक्ता तू सुंदरी मत. म्हणून तत्वदृष्टीने बघितलं तर अद्वैत आहे. आणि म्हणून काली भुवनेश्वरी हे दोन्ही कसं आहे, मूळ प्रकृतीचं अव्यक्त आणि व्यक्त रूप. आणि त्याच्यामध्ये आणि जी कमला आहे ती 10 स्तरामध्ये, मी जे मगाशी म्हटलं की अंधकार ते हे विश्वाचं पूर्ण रूपाने प्रकट. जेवढं काही ब्रह्मांड आपल्याला दिसतं म्हणजे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या आकाशगंगा येतील, त्याच्यामध्ये असणारे ग्रह तारे नक्षत्र काय प्राणी मात्र जे जे काही स्थावर जंगम तुम्हाला दिसतंय ते सगळं ऐश्वर्य आहे. आणि भगवद्गीतेमध्ये हाच ऐश्वर्य योग आहे. पश्चिमे योगम ऐश्वरम भगवंतांनी म्हटलेलं आहे. किती सगळे ग्रंथ जोडलेले आहेत. खरंय. कुठल्या ग्रंथात असं नाहीये की त्याला काही म्हणजे ह्याच्यात नाही त्याच्यात आहे, फक्त आपल्याला त्याचे अर्थ कळत नाही. तर हे जे त्याचं ऐश्वर्य आहे ती म्हणजे कमला आणि ती भगवान विष्णूची पत्नी. तेव्हा हे रहस्य आहे याच्यामधलं. 10 स्तरामध्ये ह्याचा अभ्यास आपला पुरा होतो. हे सृष्टिक्रम हा जास्त केला जातो कारण संहार क्रम थोडा स्मशानातली उपासना वगैरे अशा पद्धतीचा आहे, त्यामुळे तिकडे फारसं कोणी जात नाही. तर ही प्रधान आहे ती भुवनेश्वरी. आणि हे कसं आहे, जे मगाशी तुम्ही उल्लेख केला की ब्रह्मा विष्णू रुद्र ईश्वर हे ते पलंगाचे 4 पाय आहेत आणि त्याच्यावरती भुवनेश्वरी ही भुवनेश्वराबरोबर विद्यमान आहे आणि 7 कोटी मंत्र तिची आराधना करतात. बापरे, 7 कोटी. भयंकर आहे एक आयुष्य पूर्ण शक्य नाही. हो ना, एक कळणार सुद्धा नाही ना. 7 कोटी मंत्र आपल्याला कळणार तरी कसे ना, वाचून झाले तरी पुष्कळ. हो ना. आणि त्याने तिची आराधना होते 7 कोटी मंत्रांनी. आणि निर्विशेष ब्रह्म जे आहे त्यांनी हे स्वशक्ती विलासाद्वारा त्यांनी ब्रह्मा विष्णू असे 5 त्यांनी हे तयार केलेत. त्याच्यामध्ये सृष्टी स्थिती लय संग्रह आणि अनुग्रह. आता हे 5 आहे ना, याचं सुद्धा खरं खूप विश्लेषण करायला पाहिजे कारण ही 5 त्याचे काम समजली जातात. बर. सृष्टीची उत्पत्ती आहे, त्याची स्थिती करणं आहे, त्याचा लय करणं आहे, त्याचा संग्रह आणि अनुग्रह. हा जो अनुग्रह आहे ना, मी आता अगदी थोडक्यात सांगते, पुन्हा कधीतरी आपण त्याचं जास्त विवेचन करू की ज्याला आपण अनुग्रह म्हणतो. तो अनुग्रह म्हणजे काय नेमकं, तर लक्ष्मी तंत्रामध्ये असं म्हटलंय की जो माणूस सदाचरणाने वागतो, अनेक जन्म त्यांनी अशा चांगल्या प्रकाराने, जसं ज्ञानेश्वर माऊलींच्या अभंगामध्ये आहे बहुत सुकृताची जोडी. तर ही बहुत सुकृत जी ज्यांनी केलेली आहेत. आता सुकृत म्हणजे काय वगैरे ते सगळं कधीतरी आपण नंतर बोलूया कारण विषय खूप एकात एक असे वाढत जातात. तर हे ज्यांनी केली आहे त्याला हे आम्ही दोघं म्हणजे विष्णू लक्ष्मी, आता इथं वैष्णवी मार्ग आला, शांभवीमध्ये तेच आहे. तर आम्ही दोघं जेव्हा त्याच्याकडे पाहतो आणि आम्हाला जेव्हा असं वाटतं की याला आता याच्यातून आपण मुक्त करूया, तो आमचा पहिला शक्तिपात. जेव्हा माझा हा शक्तिपात होतो तेव्हा त्याला गुरु भेटतात आणि मग ते त्याच्यावरती अनुग्रह त्याला. पण माझा अनुग्रह तेव्हा होतो बहुत सुकृताची जोडी. अनेक जन्म जेव्हा तुम्ही सुकृताने वागाल, आता सुकृत कुठलं ते पण पुढे सांगितलं गेलेलं आहे, पण असं खूप मोठं वाढत वाढत जातं ते. तर ती जी आहे ती तसं झाल्यानंतर जेव्हा तो अनुग्रह होतो तेव्हा हे तिची 5 कामं सांगितली जातात भगवंताची. त्याच्यावर पण कधीतरी बघू आपण की काय असतं हे 5 पंचकृत्य म्हणतात त्याला. आणि ह्याचं निर्विशेष तत्व म्हणजे आहे परमपुरुष आणि त्याची अभिन्न शक्ती जी आहे ती भुवनेश्वरी. हे महाविद्यांचं पहिलं तात्विक ज्ञान आहे.